जिल्ह्यामध्ये ह्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जिल्ह्यामध्ये हा काँग्रेस पक्षाकडेच लोकसभा मतदारसंघ राहिला पाहिजे ही सांगलीकरांची मनापासून इच्छा आहे। सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची इच्छा आहे। महाविकास आघाडी ही एकत्रितपणे आली, देशातील जातीयवादी शक्तींना रोखण्याकरता आज महाविकास आघाडी एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढते, याचा आनंद आहे। परंतु सांगली जिल्ह्याच्या जागेवर इतर कुठल्याही महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने या ठिकाणी अधिकार सांगण्याचा काहीही कारण नाही आणि हा मतदारसंघ हा काँग्रेसकडेच राहणार आहे, हा काँग्रेसकडे ठेवावा ही अशी आग्रहाची विनंती आणि मागणी अत्यंत ठामपणे आम्ही जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक विचाराने आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे आणि दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींकडे केलेली आहे आणि ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहावी याच्यासाठी आम्ही ठाम आहोत। चंद्रहार पाटलांचा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मुद्दा असा आहे की सांगलीची जागा चंद्रहार पाटील यांच्यासाठी पाहिजे आहे, पूर्वापार आहे, पण एक चर्चा अशी की जालन्याच्या बदल्यात ती जागा काँग्रेसला मिळाली आहे। मला कुठल्या जागेच्या बदली महाविकास आघाडीने काय करावं हा महाविकास आघाडीच्या अंतर्गत ज्येष्ठ नेत्यांचा प्रश्न आहे, पण सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही। चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी आहेत, पैलवान म्हणून ते प्रसिद्ध आहेत, परंतु राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना एक विचारधारेचं पाठबळ लागतं आणि सातत्याने लोकांमध्ये जनसंपर्क ठेवून लोकांचे प्रश्न सोडून घेऊन सांगली जिल्ह्यामध्ये आज दुष्काळाचा प्रश्न आहे, अनेक पाण्याचे प्रश्न आहेत, इतर काही प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवण्याची एक भूमिका सातत्याने ठेवावी लागते। आज काँग्रेस पक्षाच्या आमच्या सर्व नेत्यांनी, मग ते जतमध्ये विक्रम सावंत असतील, पृथ्वीराज पाटील असतील, जयश्री वहिनी, विशाल पाटील, या सगळ्यांनी ही भूमिका घेतली आहे। सांगलीकरांना याची पूर्ण कल्पना आहे आणि म्हणून अशा दृष्टीने आज चंद्रहार पाटलांची उमेदवारी ही चंद्रहार पाटलांनी सुद्धा शिवसेनेत अवघ्या 6 ते 7 दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे आणि म्हणून शिवसेनेने ही मागणी ही त्यांची चुकीची आहे आणि आम्ही शिवसेना ही पक्षाला विनंती करतो की सांगली जिल्हा हा जो काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे ह्याच्यावर हा हट्ट तुम्ही करू नये। आज सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 600 गाव आहेत, आज या ठिकाणी शिवसेनेच्या नेतृत्वाने सांगावं की त्यातले 10% ग्रामपंचायत सुद्धा त्यांच्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच आहेत का, पण आज काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी आज जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि म्हणून ही जिल्हा हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे राहायला पाहिजे ही आमची मनापासून इच्छा आहे। सातत्याने संजय राऊत भूमिका मांडतात की चंद्रहार पाटील हेच आमचे सांगलीचे उमेदवार असणार, महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी मिसकम्युनिकेशन आहे का या सगळ्या? नाही, संजय राऊत साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत, महाविकास आघाडीच्या बाबतीतली भूमिका ते व्यक्तिगत सांगू शकत नाही। शिवसेनेच्या वतीने जर ते काही सांगत असेल तो त्यांचा विषय आहे, मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही। महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे 3 पक्ष आहेत आणि 3 पक्षाच्या वतीने अधिकृतपणे ह्याच्यावर वक्तव्य, भाष्य झालं पाहिजे। पुन्हा मी सांगू इच्छितो की कुठल्याही पक्षाने व्यक्तिगत त्याच्यावर टिप्पणी, जागा वाटपाबाबतीत करू नये। या ठिकाणी आज सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे आणि जर संजय राऊत साहेब काही व्यक्तिगत जाहीर करत असतील तर त्यांचा प्रश्न आहे। सांगलीची जागा आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लढण्यास सक्षम आहोत आणि आम्ही ही जिंकण्यासही सक्षम आहोत। चंद्रहार पाटलांचा जिल्हा परिषदला सुद्धा पराभव झाला होता, तो उमेदवार लोकसभेला कसा असल्या परिपक्व निवडणुकीत निवडून येऊ शकतो? मी तुम्हाला सांगितलं ना, चंद्रहार पाटील हे आमचे मित्र आहेत, एक पैलवान म्हणून ते प्रसिद्ध आहेत, परंतु या ठिकाणी आज समाजकारणात, राजकारणात काम करत असताना अनेक त्याच्यामधले पैलू असतात आणि म्हणून या बाबतीत मला एवढंच सांगायचं की कुणाला उमेदवारी द्यायची, कुठून द्यायची हा त्या पक्षाचा विषय असतो। 6 दिवसांपूर्वी चंद्रहार पाटलांनी या ठिकाणी आज शिवसेनेत प्रवेश केला म्हणून शिवसेनाने तो ठरवलं पाहिजे, पण सांगलीच्या बाबतीमध्ये आमचा निर्णय झालेला आहे। आम्ही काँग्रेस पक्ष या ठिकाणी ही जागा लढतोय। आमची